रिक्षावाल्यांच्या विळख्यात चोफाळा, भाविकांच्या रहदारीला अडथळा, झोपलेली पोलीस यंत्रणा कधी जागी होणार? आषाढी यात्रेचा सोहळा सुरू झाला असून लाखो भाविक पंढरीत दाखल होत आहेत, तर प्रशासनाने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आपली प्रशासकीय यंत्रणा सज्ज केली आहे. भाविकांच्या रहदारीला अडथळा ठरणाऱ्या शहरातील अतिक्रमणावर नगरपालिकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून जिल्हाधिकाऱ्यांनी JCB तर चालवला. त्यामुळे वारीवर जगणाऱ्या व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. खरं तर ही मोहीम राजकीय वर्चस्वाची असल्याचं बोललं जात आहे. कारण खरंच जर यांना अतिक्रमण काढायचेच होते तर मागील अनेक दिवसापासून काढायला पाहिजे होते, पण तसे झाले नाही. ठीक आहे, जिल्हाधिकारी आणि नगरपालिकेच्या प्रशासनाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात शहरातील अतिक्रमण काढले, त्यामुळे नक्कीच रस्ते मोठे झाले. मात्र या रिकाम्या झालेल्या रस्त्यावर अनेक रिक्षांनी मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण केली आहे. पंढरपुरातील चौफाळा हे शहराचे केंद्रस्थान आणि विठ्ठल मंदिराचे प्रवेशद्वार मानले जाते. त्यामुळे इथे दररोज लाखो भाविक आणि शहरातील स्थानिक नागरिकांची रहदारी मोठ्या प्रमाणात होत असते. त्याचबरोबर या मार्गावरून अनेक वाहनांची देखील रहदारी मोठ्या प्रमाणात असते. मात्र अशी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचा एकही पोलीस कर्मचारी इथे उपलब्ध नसल्याचं दिसून येत आहे. सध्या या चौफाळा चौकामध्ये अनेक रिक्षा या रस्त्यावरच उभारलेल्या दिसून येतात. मात्र संबंधित ट्रॅफिक पोलीस अशा रस्त्यावर अडथळा करणाऱ्या कोणत्याही वाहनावर कारवाई करताना दिसत नाहीत. त्याहून वाईट म्हणजे इथे केवळ मंत्री येणार म्हटलं की वाहतूक शाखेचे अनेक पोलीस दिसून येतात. त्यामुळे पोलीस यंत्रणा ही मंत्र्यांसाठी की भाविकांसाठी असा देखील प्रश्न उभारतो. मागील काही दिवसामध्ये जी अतिक्रमण मोहीम राबवली गेली त्यामध्ये पोलिसांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे कुठेही गोंधळ अथवा वादविवाद झाले नाही. त्याचबरोबर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ज्या पद्धतीने नगरपालिकेची असते त्याच पद्धतीने रस्त्यावरील अडथळा ठरणाऱ्या रिक्षावर देखील कारवाई करण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची असते. मात्र अशी कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळं सध्या चौफाळा हा रिक्षावाल्यांच्या विळख्यात अडकल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे.